नमो पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्त्वप्रकाशनं च व्यासं शुकं गौरवदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमहर्षि श्रीशङ्कराचार्यमहर्षिः पद्मपादञ्जहस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वार्तिककारमन्याम् अस्मद्गुरुं सन्ततमामः श्रीपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति व्योमवद्व्यक्तदेहायो दक्षिणामूर्तये नमः दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवोजी सजी महाराज यांची असीम कृपा प्रसादाने हाच शक्तिपात मार्गाचा सत्संगाचा शक्तिपात मार्गामध्ये आपण राजयोगाची अंग आणि ही अंग पाहताना शेवटचा अंग जे आहे समाधी, या समाधीचा विचार आपण काम करत होतो. शक्तिपात साधनेचे शेवटचा अंग ही समाधी. साधनेचं अंग शेवटचा समाधी आहे, परंतु साधनेनंतर पुष्कळ पुढे आणखी प्रवास आहे. साधनेनंतर जीवमुक्ती आहे, विदेह मुक्ती आहे, कैवल्य पद आहे किंवा आत्मज्ञानाची ब्रह्मज्ञानाची भूमिका आहे, असा पुढे प्रवास आहे. परंतु त्या पुढच्या प्रवासाला साधना नाही, समाधीपर्यंत साधना आहे. म्हणून शक्तिपात मार्गामध्ये असलेल्या साधकांनी साधना जर चालू ठेवली
अखंड साधनारत राहिला तो, तर त्याला समाधीचा अनुभव मिळतोच. किंवा शक्तिपात साधनेने शेवटी भगवती कुंडलिनी शक्ती आपल्याला, ही शक्ती सहस्रार चक्रामध्ये जाते आणि तिथं ती भगवान शिवाशी एकरूप होऊन जाते. ही एकरूप झाली, शक्ती बंद झाली की मग सगळ्या क्रिया बंद शरीरात. शक्ती सगळ्या क्रिया करणारी नसते आपल्या शरीरामध्ये. तेव्हा शिव आणि शक्तीचं सामरस्य होतं, एकरूप होतात ते. समाधीला अनेक नावं आहेत. समाधीला कोणी उन्मनी अवस्था म्हणतात, कोणी मनोन्मनी म्हणतात, कोणी अमरत्व नाव देतं, कोणी लय तत्व असं म्हणतात, कोणी शून्याशून्य म्हणतात, कोणी परमपद म्हणतात, कोणी अमनस्क अवस्था म्हणतात, अद्वैत म्हणतात, निरालंब म्हणतात, निरंजन. आणि हे सगळं समाधीचं वर्णन आहे. समाधीमध्ये ह्या सगळ्या अशा गोष्टी आपल्याला प्राप्त होत असल्यामुळे त्या साधकांनी, त्या योग्यांनी समाधीला ते नाव देऊन टाकले. तेव्हा श्लोक वाचले का? हठयोगामध्ये या समाधीचे वर्णन खालील प्रमाण केलेले होता. सलिले सैंधवम यद्वत्, सलिले सैंधवम यद्वत् साम्यं भजति योगितः. तदात्म मन संरक्षम समाधिरभिधीयते. हा एक श्लोक आहे. पुढचा श्लोक असा आहे, यदा संशीयते प्राणो, यदा संशीयते प्राणो समाधिरभिधीयते. यदा संशीयते प्राणो मानसं प्रतीयते तदा समरसत्वं च समाधिरभिधीयते. आणखी श्लोक आहे, तत्समं च द्वयोरैक्यं जीवात्मा परमात्मनः प्रनष्ट सर्व संकल्पः समाधीसो अभिधीयते. त्या समाधीची स्थिती कशी असते हठयोगामध्ये सांगितलेली. जेव्हा समाधी म्हणजे हठयोगामध्ये सांगतात, ज्याप्रमाणे मिठाचा खडा पाण्यात टाकला असताना तो पाण्याशी एकरूप होऊन जातो, विरघळून जातो. मिठाचा खडा त्याप्रमाणे साधकाचं मन समाधीच्या अवस्थेत पोहोचलं पण तेव्हा हे मन विलीन होऊन जात, मन राहत नाही. म्हणून या ठिकाणी समाधीला अमनस्क, निरालंब वगैरे अशी नाव, मनोन्मनी अशी नाव दिली गेली. समाधीवर मनच राहत नाही. तेव्हा साधकाचं मन आत्मतत्वामध्ये संलग्न होऊन जात आहे.
या अवस्थेत समाधी असे म्हटले जाते. आता ही जी स्थिती आहे या स्थितीमध्ये आणखी काय काय घडतं या श्लोकांकडे दिलेले आहे. यदा संक्षीयते प्राणो मानसं प्रक्रियते, या स्थितीत प्राण प्रवाह, श्वास निश्वास, रक्ताभिसरण इत्यादी क्रिया आपोआप बंद होऊन जातात. या स्थितीमध्ये श्वास चालत नाही, श्वास बंद. आणि श्वासाने तर आपल्या सगळ्या शरीरातल्या क्रिया सुरू असतात ना, त्यामुळे रक्ताभिसरण, पचन, आणखी ज्या ज्या क्रिया आपल्या शरीरामध्ये चालू आहेत त्या सगळ्या बंद होऊन जातात. मन निरुद्ध होऊन जातं. निरुद्ध होणे काहीच नसतं ते. हे सगळं जरी बंद झालं तरी प्राण सुषुम्ना नाडीमध्ये राहतो. समाधीच्या अवस्थेमध्ये प्राण सुषुम्ना नाडीमध्ये राहतो, म्हणून तो मनुष्य जिवंत आहे. सुषुम्ना नाडीमध्ये आणि ब्रह्मरंध्र जे आहे मागण्या चक्राच्या वर ब्रह्मरंध्र आहे, कपाळामध्ये तिथं प्राण राहतो. सर्व प्रकारचे संकल्प विकल्प नष्ट होऊन जातात. म्हणत राहिलं नाही तर कुठे संकल्प विकल्प होणार. कुठलाही संकल्प नाही ना विकल्प नाही, अशी ही सुस्थिर अवस्था म्हणजे समाधी. ऐकून लोकांना भीती वाटेल, हे सगळंच बंद होऊन जातं शरीराचं कार्य. त्यामुळे सर्वसामान्य जो मनुष्य आहे त्याला भीती वाटते समाधीची. पण समाधी सारखा आनंद नाही. समाधी अतिशय आनंदाची अवस्था आहे. आपल्याला हे शरीर चालून राहिलंय, काम करत आहे, त्यामुळे त्या आनंदाचा अनुभव नाही आपल्याला. तेव्हा समाधी ही महाआनंदाची अवस्था आहे. आणि म्हणून योग्याला समाधी प्राप्त करण्याची अतिशय उत्कंठा असते. त्याला वाटतं की केव्हा आपल्याला समाधी लागेल, केव्हा समाधी लागेल. समाधीच्या अवस्थेमध्ये असलेल्या या योगाची स्थिती कशी राहते शरीराची ते सांगतात. समाधीची स्थिती कशी असते, शरीर कसं असतं त्याचं. खाद्यतेन च कालेन बाध्यतेन च कर्मणा. काय म्हटलंय, खाद्यतेन च, खाणं पिणं बंद झालंय ना. बाध्यतेन च कर्मणा, त्याला कुठलीही कर्माची बाधा नाही, कर्मच नाही तिथं. खाणं नाही, पिणं नाही, श्वास घेणं नाही, काम नाही, कर्म नाही, क्रिया नाही. बाध्यतेन च कर्मणा, साध्यतेन केनापि, ही सहसा साध्य होणारी गोष्ट नाही. योगी युक्त समाधीना, तेव्हा जो योगयुक्त महात्मा आहे, योगी आहे, त्याला ही समाधी या शक्तिपात मार्गाने करता लागते. अवधी सर्व शस्त्राणाम, समाधीच्या अवस्थेमध्ये कुठले शस्त्र अंगावर टाकलं तरी ते लागत नाही. अवध्य मारता येते. समाधीच्या अवस्थेत असलेल्या योग्याला मारून का होतो. अशक्य सर्व दिनाम, अग्राह्य मंत्र यंत्राणाम योगी युक्ता समाधीना. योगाची स्थिती काय असते. समाधी
अवस्थेमध्ये बसलेल्या योग्याला काल म्हणजे यम मृत्यू होऊ शकत नाही. म्हणून आयुष्य वाढवणारं सगळ्यात जास्त महत्वाचं साधन म्हणजे समाधी. किती वर्षाचं आयुष्य पाहिजे तुम्हाला? सांगायला किती वर्षाचं आयुष्य? 1400 वर्षाचं आयुष्य? 100 वर्षाचं आयुष्य सुद्धा मिळणं कठीण आहे आजकाल. तेव्हा समाधीमध्ये खूप आयुष्य लागतं, खूप वर्ष जगतो तो आयुष्य. त्याने अशा अनेक पिढ्या गेलेल्या पाहत होतो. म्हणून भरपूर त्याला आयुष्य असत. कारण त्याला यम मारू शकत नाही, काल मारू शकत नाही. मरण त्या समाधी लावणाऱ्या योग्याच्या हातात असत. त्याला वाटलं तर तो मरतो, नाही तर मग जगत राहतो. मरणाची वेळ आली की समाधी जाऊन बसतो. समाधी सुद्धा तो मृत्यू दाखल. म्हणून समाधी ही आयुष्य वाढवणारी गोष्ट आहे. तसेच त्याला कोणतेही कर्म बांधू शकत नाही. कर्मच नाही तर कर्म बांधेल काय त्याला? त्याला कोणीही वश करू शकत नाही. वश काय करणार त्याला? वश जनावरच नाही बाबा, त्याला देहाचं भानच नसतो. त्याला कोण वश करणार आहे? असा योगी शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आदी विषयांना जाणत नाही. हे जे इंद्रिय आणि त्यांचे विषय भोग चाललेले असतात, समाधीमध्ये इंद्रिय बंद असल्यामुळे इंद्रियांचे भोग बंद. तेव्हा इंद्रिय आणि इंद्रियांचे भोग बंद. मग हा समाधीमध्ये बसलेला मनुष्य करतो तरी काय? तर म्हणे केवळ आपल्या आत्म्याला जाणतो बस. म्हणजे आत्मा आणि हा समाधीमधला योगी एकरूप होतात, आत्म्याला जाणत असतो. समाधीच्या अवस्थेत त्याचे शरीर आणि मन जागतही नाही, झोपतही नाही. आता कशी स्थिती आहे? म्हटलं तर जागृती नाही, म्हटलं तर निद्रा नाही. मग अशी काहीतरी वेगळीच ही अवस्था आहे. झोपही नाही, जागही नाही. अशी शरीराची अवस्था आपली कधी होते का? तेव्हा निद्रा नाही आणि जागृती नाही, अशी स्थिर अवस्था आहे. त्यामुळे त्याला स्मृती आणि विस्मृती नाही. त्याला स्मरण राहिलं नाही आता कसलं, आणि विस्मरण कशाच होत नाही. स्मरण विस्मरण गेलं तर त्याच्या वृत्तीला उदय आणि अस्त नाही. चित्त मन बुद्धी सगळं गेले वृत्ती निर्माण होतील कुठून? तेव्हा वृत्ती निर्माण होत नाही, वृत्तीचा उदय आणि अस्त होत नाही. वृत्ती शून्य अवस्था आहे ती. वृत्ती उठतच नाही तिथं. म्हणजे ही जी वृत्ती शून्य अवस्था आहे ती निश्चल अशी स्थिर अशी अवस्था आहे. तो सर्वस्वी मुक्त असतो, त्याला कुठलंही बंधन नाही. देहाचंही बंधन नाही राहिलं त्याला आता. असा तो देहरहित आहे असं समजतो सुद्धा. तेव्हा
त्याला शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान काही नाही. त्याच्याजवळ तुम्ही अग्नी शिवून द्या, नाही. किती ताप द्या त्याला, पण शरीराचा जो चैतन्याचा भाग जे चेतन शरीर आहे ते त्याच नाहीच आहे. त्यामुळे थंड आणि उष्ण हे त्याला कळत नाही, सुख दुःख कळत नाही, मान अपमान काय करणार तुम्ही. त्याला जागृत म्हणावं का निद्रित म्हणावं हे बाहेरच्या लोकांना कळत नाही. जिवंतता आहे, झोपलेला तो नाही आणि जागाही नाही, जिवंत आहे. अशी दुष्ट अवस्था आहे बाई. अशी अवस्था आपण कधी भोगलेली नसेल, लक्षात घ्या. जिवंत असून झोप आणि जागृतीने तो श्वास आणि प्रश्वास घेत नाही, श्वसन बंद आहे त्यांच्या नागपुरीजवळ जर हात धरला तर काहीच नाही बा, श्वास येत नाही, घेत नाही. समाधीमध्ये असलेल्या योग्याला शरीराचा कोणताही शस्त्राने वध केला तरी त्याला कळत नाही. त्याचा हात जरी कापून टाकला तरी त्याला कळत नाही. चेतनच नाही ना शरीरामध्ये आता. त्यामुळे शरीराशी त्याचा काही संबंध नाही. कोणी देहधारी बाहेरची व्यक्ती त्याला वश करू शकत नाही, त्याला आपल्या अधीन करू शकत नाही. तो मंत्र यंत्रद्वारे वशी करता येत नाही. किती मंत्र म्हणा आणि किती यंत्र लावा, काही उपयोग नाही त्याला. तो आपल्या स्वरूपामध्ये अवस्थित राहतो बस. त्या ब्रह्मरंध्रामध्ये त्याचा प्राण आहे म्हणून तो जिवंत आहे आणि आनंद होतोय. समाधीच्या प्रभावाने त्याचा देह सुद्धा तेजस्वी होतो, दिव्य होतो, पण शुष्क होऊन जातो. जसं एखादं ओलं लाकूड सुकलं, वाळलं की ते जसं बाळकून जात, त्याप्रमाणे याचा देह पूर्वी जो पुष्ट होता, फुगलेला होता, तो आता वाळून गेलेला आहे. पण त्याची चांबडी जी आहे चेहऱ्यावरची ती मात्र तेजस्वी असते, चकाकते ती, म्हणजे जिवंत आहे. तेजस्वी चांबडी असेल. अशा तऱ्हेनं ह्या समाधीच्या अवस्थेमध्ये त्याच्या शरीराच्या अवस्था असतात. हे सगळं वैभव समाधीचं त्याला सद्गुरु कृपेनं प्राप्त झालेले आपल्या मार्गामध्ये, शक्तिपात मार्गामध्ये ही शक्ती सद्गुरु कृपेनं आपल्याला प्राप्त झालेली असते आणि त्यामुळे त्याला या शक्तीनेच ही समाधीची अवस्था प्राप्त होते. म्हणून ही गुरुकृपा आहे. या गुरुकृपेने आणखी काय काय साधतं ते पुढे सांगतात. जशी त्याला आता ही समाधी लाभली, तशी ही जी गुरुकृपा आहे, गुरुची ही जी दीक्षा आहे, या दीक्षेने त्याला काय प्राप्त होत श्लोक सांगतात. दुर्लभो विषय त्यागो दुर्लभम तत्वदर्शन.
दुर्लभो विषय त्यागो दुर्लभम तत्वदर्शन. दुर्लभा सहजा अवस्था सद्गुरु कृपे करुणामीना. दुर्लभो सहजा अवस्था सद्गुरु करुणामीना कृपया विना. विषय त्याग करणं दुर्लभ आहे. दुर्लभ विषय त्याग. कारण इंद्रिय जर आहे तर विषय त्याग घडू शकत नाही. डोळे आहेत पाहणार असते, कान आहेत ऐकणार असते, म्हणून विषय त्याग दुर्लभ आहे. तसंच तत्वदर्शन दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे प्राप्त करणं. ते ब्रह्मतत्व, ते आत्मतत्व करणं फार कठीण आहे, लवकर प्राप्त होत नाही. दुर्लभम तत्वदर्शन. त्याचप्रमाणे ही जी सहजावस्था आहे, सहज अशी अवस्था जी आहे ही दुर्लभ आहे. परंतु सद्गुरूंच्या कृपेनं आणि करुणेनं ती प्राप्त होऊ शकते. सद्गुरूंची कृपा काय करू शकते. त्याला समाधीचा अनुभव दिला त्याला, पण समाधीमधून तो बाहेर जेव्हा येतो त्यावेळेला त्याचं जे जीवन आहे, त्याचं जे राहणं आहे, त्याचा जो व्यवहार आहे, त्याची जी वर्तनाची पद्धत आहे ती सहज अवस्था आहे. सहज अवस्था म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये राहणं. हानी आणि लाभ, सुख आणि दुःख, मान आणि अपमान याचा त्याला कधीही त्रास होत नाही. किती जरी मोठे आघात त्याच्यावर आले, विपत्ती आली, संकट आली, तरी तो विचलित होत नाही. ही सहजावस्था आहे. म्हणून सहजावस्था प्राप्त होणे ही अतिशय दुर्लभ आहे. परंतु गुरुकृपेने ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. सहजावस्थेमध्ये राहणारा हा जो योगी असतो तो आपल्यासारखाच जगतो, वागतो, खातो, पितो, व्यवहार करतो सगळे. परंतु त्याच्यावर कसलाही आघात झाला तरी त्यामुळे तो दुःखी होत नाही, कष्टी होत नाही, नाराज होत नाही. राजा जनकाची ही अवस्था झालेली. तेव्हा अशा तऱ्हेनं ही सहज अवस्था प्राप्त होते. गुरुकृपे शिवाय विषयांचा त्याग घडत नाही व तत्वदर्शन दुर्लभ असते. सद्गुरूंच्या कृपेशिवाय ही सहजावस्था म्हणजे समाधीची अवस्था ही दुर्लभ असते. समाधीच्या अवस्था आणि तिच्यानंतरच ही सहजावस्था येते. तेव्हा ही सहजावस्था, समाधीची अवस्था गुरुकृपेशिवाय मिळत नाही. समाधी ही अत्युच्च कोटीची समाधानाची अवस्था आहे. समाधान ज्याला तुम्ही म्हणतात त्या समाधानाचा अत्युच्च सगळ्यात मोठा भाव समाधानाचा समाधीत असतो. समाधीचं समाधान इतर कुठल्याही अवस्थेत नाहीये. अतिशय समाधानी असतो. समाधी अवस्थेत बसलेला योगी परम सुख समाधानी असल्यामुळे त्याला त्या अवस्थेतून बाहेर येण्याची इच्छा होत नाही. पण ही अवस्था समाधानाची जी आहे, सुख शांतीची अवस्था आहे, तर ती सुख शांती आणि समाधान सोडून कोण बाहेर येईल. म्हणून या योग्याला समाधीमधून उठावंसं वाटत नाही, विधान करावंसं वाटत नाही. ही सामान्य माणसाची समाधानाची वृत्ती नाही. सामान्य माणसाला जे समाधान असत तसं समाधान नाहीये.
कारण सामान्य माणसाचं समाधान लौकिक जीवनातले जे लाभ आहेत ते प्राप्त होण्याने लागते. इथे कुठलाही लौकिक लाभ नाही समाधीच्या अवस्थेमध्ये. निरालंब अवस्था आहे. गेलेला योगी तिथेच रमतो, त्याला बाहेर यावंच वाटत नाही. तेव्हा भगवान आद्य शंकराचार्यांनी सांगितलेले बा आपण पुढचा ग्रंथ वाचलेला आहे सत्पुरुषांती. आद्य शंकराचार्य भगवान सांगतात बघा, ते म्हणतात सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वथा. अरे या समाधीच्या अवस्थेत असलेल्या योग्याची बुद्धी जी आहे ना ते ब्रह्मात मिळून गेलेले, आत्म्यात चालली गेलेली. न गेलं बुद्धी गेली, सगळं अंतकरण गेलेलं त्याच. सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वथा. तेव्हा त्या ब्रह्मस्वरूपामध्ये त्याचं मन बुद्धी चित्त सगळं हरवलेलं असतं. तत् समाधानम उत्तम, त्यालाच खरं समाधान म्हणावं. ज्याने आपला अंतकरण हरवलं तो खरा समाधान. आता आपल्याला हरवता येईल का? आपल्याला आपलं अंतकरण हरवता येईल, मन बुद्धी चित्त आणि हम. किती कठीण आहे. परंतु हा समाधीतला जो योगी आहे तो आपल्या अंतकरणच त्या ठिकाणी हरवून बसतो. म्हणून आद्य शंकराचार्य बाबा म्हणतात तर समाधान उत्तम, त्याला समाधान समाधान. चित्तस्य लालन, चित्ताचं लालन पालन करणं म्हणजे समाधान वगैरे. चित्त हरवून बसणं, चित्ताशी खेळत बसणं, चित्ताला लाड करणं, चित्ताचे पोट पुरवणं, मनाचे पोट पुरवणं म्हणजे समाधान नाही. हे जे चित्त मन बुद्धी जे आहे तेच ज्याचं नष्ट होऊन जात ते खरा समाधान आहे. अशा योगी सत्पुरुषाची बुद्धी एरवी सर्व काळ शुद्ध ब्रह्म स्वरूपात राहते आणि तेच खरे समाधान आहे. बाकी चित्ताचे पोट कौतुक आहे असं आद्य शंकराचार्य भगवान सांगतात. ज्या सद्गुरु कृपेने शिष्याला या परमपदाचा आत्मस्थितीचा लाभ होतो हे सद्गुरु कसे असतात? ज्यांच्या कृपेने आपल्याला ही समाधी मिळाली, आत्मस्थिती प्राप्त झाली, तेव्हा हे सद्गुरु असतात तरी कसे? याचा संबंधी शास्त्र सांगतात. दर्शनाचा श्लोक. हे सद्गुरु कसे असतात ते योग दर्शनात सांगतात. पतंजली दर्शन जे आहे त्यामध्ये भगवान पतंजली सांगतात की हे गुरु असतात कसे. सुंदर सूत्र आहे. पतंजली दर्शन हे सूत्रबद्ध असं आहे, त्यामुळे सूत्र सगळी आणि सूत्रामध्ये अल्पाक्षरामध्ये फार मोठा अर्थ पडलेला असतो, त्याला सूत्र म्हणतात. तेव्हा गुरुचं सूत्रामध्ये वर्णन केलेले पतंजली काय म्हणतात ते सहा पूर्वेशामपि गुरु कालेन अनुच्छेदात. सूत्र किती अक्षर बघा, किती शब्द आहेत. सहा पूर्वेशाम, सहा पूर्वेशाम अपि, सहा पूर्वेशाम अपि
गुरु कालेन अनवच्छेदात्, कालेन अनवच्छेदात्। पंचदशाचे 26 सूत्र काय अर्थ आहे बघा या सूत्राचा अर्थ बघा. श्राम येतो हे सद्गुरु किंवा तो म्हणजे तो आत्मा. 6 आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या पूर्वजांचा गुरु आहे. आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या पूर्वजांचाही जो गुरु आहे आत्मा, आत्मा खरा सगळ्यांचा गुरु आहे. हो, गुरु जे असतात ते आत्मस्वरूपात असतात म्हणून त्यांना आत्माच म्हटले गेलेले. म्हणून आपल्या पूर्वी होऊन गेलेले जे आपले पूर्वज आहेत त्यांचाही गुरु आत्माच होता. बघा, तो म्हणजे तो आत्मा आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या पूर्वजांचाही गुरु आहे. तो कालाने नष्ट होणारा नाही. कालेन अनवच्छेद, ज्याचा छेद होत नाही कालाने, ज्याचे तुकडे होत नाही, नाहीसा होत नाही, तो म्हणजे चिरंतन असतो, अमर असतो. आत्मा अमर आहे आणि तो अमर आत्मा आता आपला गुरु तर आहेच आहे, परंतु आपल्या पूर्वी होऊन गेलेले जे कोणी आपले पूर्वज होऊन गेले त्यांचाही गुरु आहे. म्हणजे तो सगळ्यांचा आधी गुरु तो आत्मा. आणि म्हणून कालाचा त्याच्यावर परिणाम नाही. कालेन अनवच्छेदात्, कालाने त्याला मर्यादा पडत नाही. म्हणजे कालाची मर्यादा देह असलेल्या माणसावर पडते. ज्याला देह आला त्याला कालाचा परिणाम भोगावा लागतो. बघा ना तुम्ही, आपण आपल्या सगळ्यांना देह असल्यामुळे या देहावर कालाचा परिणाम होत आहे. बालपणापासून वाढत 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 आता इतके झालो आता पुढे कमी होतात. हा कालाचा परिणाम आहे देहावर, परंतु आत्म्याला देहच नाहीये. आणि म्हणून देह नसलेल्या आत्म्याला काल काय करू शकते, म्हणून कालाचा त्याला परिणाम नाही. तो आत्मा सर्व गुरूंचा गुरु आहे. सपुरुषामपि गुरु, तो सगळ्या गुरूंचाही गुरु आहे. आतापर्यंत जे गुरुपदावर आले, आतापर्यंत जे गुरु होऊन राहिले त्या सर्वांना त्याच गुरुने प्रकाशित केलेले आहे. खरं आपण जे आहोत ते आत्म्यामुळे आहोत, शरीरामुळे नाही. शरीर तर येतं आणि जात, आणि शरीर आली आणि गेले आतापर्यंत, परंतु आत्मा तोच राहतो. म्हणजे आपली खरी ओळख आत्मा देतो, शरीर नाही. आणि शरीर बदलणार आहे, मर्त्य आहे, नाशवान आहे, म्हणून आपला खरा परिचय शरीर देऊ शकत नाही. आपण खरे कोण आहोत याचा परिचय तो आत्मा देतो. बघा, म्हणून आता आपण जे गुरुपदावर राहिले त्यांना आत्म्यानेच प्रकाशित केलेले आहे. त्या आत्मगुरुदेवाशिवाय शिष्याच्या चित्तातील अंधकार नष्ट करू शकत नाही. आमच्या चित्तामध्ये जे अज्ञान भरलेले आहे, जो अंधकार भरलेला आहे तो नष्ट करण्याचं कार्य आत्माच करतो.
आत्म्याच्या प्रकाशाशिवाय हा मायेचा अंदाज दूर होऊ शकत नाही. माया ही कोणालाही तोडता येणारी नाही. आणि म्हणून त्या मायेचा अंधकार, मायेचा ज्ञान गुरुला जेव्हा तोडता येतं तेव्हा ते आत्मस्थितीमधून तोडतात. समाधी जे प्रज्ञा त्याच्याकडून त्यांना प्राप्त होते. अशा प्रकारचा हा समाधीमुळे प्राप्त होणारा जो लाभ आहे तो अनेक प्रकारचा आहे. समाधीने आपल्याला काय काय शिकवलं आतापर्यंत? समाधीने आपल्याला देहाची आसक्ती तोडायला सांगितली आहे. देहभाव सोडायला सांगितला. देहभावावरून शिवभावावर जायला सांगितलं. आणि शिवभाव पक्का झाल्यानंतर मग पुढे साधनेने आपल्याला समाधी प्राप्त होते. कुंडलिनी शक्ती मग त्या शिवामध्ये येऊन विसरते आणि मग समाधी लागते. अशा तऱ्हेनं समाधी ही आपली साधनेची अंतिम स्थिती आहे. समाधी नंतर मग साधना नाही. किंवा अशी ही जी समाधी आहे आणि या समाधीच्या प्राप्तीसाठी करावी लागणारी जी साधना आहे, या साधनेमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या सिद्धी लागतात. आता या सिद्धी काय असतात आणि त्या कशा आहेत, त्यांचा काय लाभ होतो, हा विषय फार गंभीर आणि मोठा आहे. अहो, या सिद्धी ते इतक्या चटकन लाभतात शक्तिपात मार्गामध्ये, आणि ती जर अशा अपक्व माणसाला लाभली एखादी सिद्धी, सूक्ष्म सिद्ध्या तर इतक्या आहेत अशा, त्या जर एखाद्या अपात्र माणसाला लाभल्या, त्याची पात्रता नाही निघून, एक शक्ती त्याला चटकन एखादी सिद्धी देऊन जाते, तो त्या सिद्धीच्याच भानगडीत बसतो आणि मग तो लोकांना लुबाडत बसतो, हसवत बसतो लोकांना आणि मोठा आव्हान सांगत असतो की आता तुमचे सगळे जेवढे दुःख आहेत ना, जेवढे त्रास आहेत ना, जेवढे काय व्याधी आहेत ना, जेवढे जे काय तुमचे अडथळे आहेत ना, ते मी दूर करतो. काही छोटीशी त्याला सिद्धी प्राप्त झालेली असते, परंतु त्या सिद्धीनं तो स्वतःला फार मोठा अहंकारी समजतो. तेव्हा या सिद्धी किती प्रकारच्या कशा आहेत आणि खऱ्या सिद्धी काय आहे आणि खऱ्या सिद्धी ज्याला प्राप्त होतात तो कसा राहतो, या संबंधी हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आपल्या साधनेमध्ये या सिद्धी फार लवकर येतात. अशा अनेक साधक आहेत आपले की ज्यांना थोडंफार छोटी सिद्धी प्राप्त झालेली आहे. तेव्हा त्या सिद्धी म्हणजे काय आणि त्या कशा प्राप्त होत्या साधने, आता आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. सत्संगाची वेळ संपलेली आहे, लोक कमी यायला लागले. उद्याला आपला परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी लोकनाथ तीर्थ महाराज यांची जयंती साजरी करायची उद्या. तेव्हा उद्याला त्यांचं स्मरण करूया. उद्या सकाळी गुरुगीता करून टाकतो, सकाळी लवकर या. मग सुट्टीच आहे ना सध्या, थंडीची करून टाकलं गेला 9 वाजता. हरि ओम तत्सत.